तर आदरणीय रोहिदासजी पाटील आणि मी विनंती करेन अनंत पाटील यांना की आपण व्यासपीठावर येऊन शुभम पाध्ये यांना सुद्धा विनंती करेन की प्लीज रुपेश जाधव, अनंत पाटील, रोहिदास पाटील, शुभम पाध्ये यांना मी विनंती करेन की आपण यांना मी विनंती करेन की व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. आमदार चषकाचे आयोजक आहेत. खूप क्रिकेटवरचा अफाट आणि जिव्हाळा रोहिदास पाटील, अनंत पाटील यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. मैत्रीपूर्ण संबंध, कारण माणसाचा स्वभाव हा पेड्यासारखा असला पाहिजे, जो मात्र राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि त्या दोन व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन होतंय. अर्थातच अनंत पाटील, रोहिदास पाटील कमळाकर आमच्या ऑन स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नितीन पाटील यांना विनंती करेन पहिल्या 4 षटकांसाठी आपण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडायचं आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल आणि सुंदररित्या पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण तुम्ही आलात म्हणून या मैदानाला खूप काही सजून दिसताना हे पाहायला मिळतं. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मात्र मान्यवर विना अधुरा आहे. आज अजित म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर चे हे मात्र पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईवरून खास करून आजच्या दिवसामध्ये ते आशुतोष वेवारे यांच्या जागी आज उपस्थित होत आहेत. वेलकम रुपेशजी किनी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच विरल नायर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 पंच मंद मंद पावलांनी सूर्यनारायण देवाला नतमस्तक होताना ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य. या आपण आवाज ऐकूया याच विभागातील उभारते समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. नितीन पाटील आमच्या जवळचे मित्र आहेत. नितीन पाटील यांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो. तत्पूर्वी घेतोय छोटीशी विश्रांती. देऊया आपण डीजेला संधी. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. हॅलो, धन्यवाद प्रमोद सर. तर आदरणीय सन्माननीय सुनीलजी घरत साहेबांना विनंती असेल व्यासपीठावर पण स्थानापन्न व्हायचं आहे. रोहिताजी पाटील आमदार चषक ह्याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल जानेवारी महिन्यामध्ये. तसेच शुभमजी पाध्ये सरांनाही विनंती असेल. वेलकम सर. शिवनेरी चषक आपण पाहतोय 2020-20चं शानदार डौलदार आयोजन पाहतोय. सुरेख सामना मात्र आपण पहिला यंगस्टार वेडी वर्सेस बाप्पा मोदिया संघ मात्र हडला कसेल. वेडी संघ मात्र पराभूत होतोय, स्पर्धेच्या बाहेर येतोय. 4 षटकांचा मात्र सामना असेल. 2 पंच मात्र आपण पाहतोय विरलजी नायर सर अँड अजित म्हात्रे सर. चला, दोन्ही सलामींना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. आपण आयोजक आहात कारण आज मेगा फायनलचा दिवस. दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. मिस्टर प्रणय अँड मिस्टर बबलू कीच दोन्ही सामना मात्र बलाढ्य संघ एकमेकांसमोर झुंजताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. मंगलमूर्ती विराथन वर्सेस बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. रितेश ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, ज्याला बबलू नावाने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र जास्तीत जास्त पसंती दिली गेली. एकंदरीत नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय प्रणय, ज्याला मात्र पण्या नावाने मात्र ओळखलं जातंय. तर गुलजी मार्कवर सज्ज असेल मिस्टर कौशल. गुलजी मार्कवर आपण पाहतोय सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी केली. तोच मात्र फॉर्म मात्र कंटिन्यू ठेवतील का? फायनल मध्ये पोहोचण्याची मात्र धडपड असेल. सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय.
बाप्पा मोरिया वर्सेस मंगलमूर्ती विराथन. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं षटक असेल. 3 शतक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक लॉंग क्षेत्रामध्ये पाहतोय, तर एक डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये, तर एक आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगला आक्रमक पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल दाखवला होता. अजित मात्रे सरांचा मात्र ग्रीन सिग्नल दाखवलं होतं. एकंदरीत बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. मात्र हलक्या हाताने खेळून काढत. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाईल. या एकीदंशी मात्र श्रीगणेशा केला जातो श्री मंगलमूर्ती संघाचा. एक धाव मात्र धाव फलका लागताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूचा मात्र खेळ समाप्त होतो. एक धाव मात्र फलकावा लागताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा कौशल मात्र गोलंदाज मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. प्रणय मात्र आपण पाहतोय पहिलं वैलं अर्धशतक मात्र झळकावलं होतं पहिल्याच दिवशी आणि पहिल्या सामन्यामध्ये. हाच तो आपण प्रेक्षक खेळाडू पाहतोय. मिस्टर प्रणय पाटील. कौशल पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होताना. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत. तर एक पारितोषिक मात्र असेल विकेट हॅट्रिक. 3 षटकार लागोपाठ 3 चौकार लागोपाठ जर मारला गेला तर प्रांजल पाटीलचे ऑनर, तसेच टायगर स्पोर्टचे ऑनर रोहितजी पाटील तसेच आनंदजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. थोडंसं गचाल शतरक्षण नक्कीच पाहायला मिळतंय. या एकीदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन्ही या आकड्यावर. 500 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. दिवसभरामध्ये मात्र कुठलाही संघ मात्र जो हॅट्रिक घेईल, तसेच 3 षटकार लागोपाठ 3 चौकार लागोपाठ, त्यासाठी मात्र 500 रुपयाचा रोख कॅश असेल. 500. तर 4 चेंडूंचा खेळ होतोय. 2 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धाव फलकावर. सुरेख गोलंदाजाचं प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळतं मिस्टर कौशल. ह्यावेळेस मात्र मन्या मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. बबलू याच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना पहिला गडी मात्र बाद होतोय 2 या धावसंख्येवर. या ऐकूया डिझेला. पण 2020 या आयोजनाचा मेगा फायनलचा दिवस. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय बाप्पा मोरिया वर्सेस मंगलमूर्ती विराथन. न्यूमॅन आपण फलंदाज पाहतोय निशांत, जो ऑलराऊंडर भूमिका मात्र निभावली जाते. त्यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, तसेच चांगली फलंदाजी पाहतोय निशांत न्यूमॅन फलंदाज. तर गोलंदाज मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल कौशल याचं, कारण आतापर्यंत 5 चेंडू मात्र फेकले गेले आहेत. या 5 चेंडू मागे फक्त 2 धावा मात्र खर्च होतात. एक गडी मात्र बाद करताना मिस्टर कौशल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, क्या बात है. नक्कीच कौतुक करावं लागेल मिस्टर कौशल. पॉवर प्लेचं बंधन होतं आणि त्या बंधनामध्ये मात्र कशी गोलंदाजी करावी ह्याचं मात्र उदाहरण नक्कीच दाखवताना आपण पाहतोय मिस्टर कौशल. पहिल्या षटकाचा मात्र खेळ समाप्त होतोय 2 धावा 1 गडी बाद होताना. या ऐकूया आपण डीजेला. सुरेख डीजे वादन केलं जातं. एकंदरीत सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय श्री लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे. चॅनल नंबर 101 मध्ये आपण घर बसल्या या सामन्याचा मात्र आनंद घेऊ शकता.
युट्यूब लाईव्ह ज्या प्रेक्षक आहेत त्यांचंही मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल या शिवनेरी चषकामध्ये. जे आमचे मायबाप प्रेक्षक आहेत त्यांचंही मात्र स्वागत असेल. तसेच आपण पाहतो आमच्या व्यासपीठावर म्हणजे मान्यवर आहेत त्यांचंही मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चेअर बॉय सुद्धा आपल्याला आज आहेत. आपण पाहतोय डीप स्क्वेअर रिजन मध्ये चांगला डान्स मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर कोल्हे मार्को सज्ज होते. मिस्टर मनोज सुरेख झेल मात्र टिपला गेला त्यांच्या माध्यमातून आणि गडी मात्र बाद केला. रितेश याला मात्र डकआउट मध्ये परतावना कौशल. यावेळेस नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र अंकित केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग द बिटविंग नक्कीच म्हणावी लागेल कारण या दुहेरी दंशी मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 4 या आकड्यावर जाताना पाहायला मिळते. मंगलमूर्ती प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. सेमी फायनलचा हा सामना आहे. एकंदरीत कुठला संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आज मात्र मोठमोठे खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पालघर डहाणू विभागातील तर आदरणीय सन्माननीय अविताजी किणी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सर. मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. गोलंदाजांना प्रत्यक्ष नक्कीच पाहायला मिळतंय. निशांत त्याला मात्र डकआउट मध्ये परतवताना आपण पाहतोय. मिस्टर मनोज आदरणीय सन्मान्य योगेशजी खरे साहेबांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्या दात्यांनी मात्र सरळ हाताने मात्र मदत केली त्या सर्व दात्यांचे या मनपूर्वक आभार असतील. शिवनेरी चषक आपण पाहतोय 2020 या आयोजन नयन येते मात्र न्यूमॅन इन फलंदाज 2 चेंडूंचा खेळ होतोय. दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4. 2 गडी बाद. यावेळेस कव्हर ड्राईव्ह 1 बाउन्स सीमा रेषा पार या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. या ऐकूया डिझेला. खेळताना 8 धावा लागतात धावफलकावर. मनोज पुनश्च एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केले. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. आता मात्र कुठेतरी घाई केली जात आहे. अति घाई आणि संकटात नाही. क्या बात है. नयन यांच्या खेळण्यात मात्र पूर्ण विराम लागताना कुठेतरी मात्र घाई केली गेली आणि ही घाई मात्र कुठेतरी महागात पडू शकते का. येणारी काळ मात्र वेळ मात्र दर्शवेल. या ऐकूया आपण डिझेला. मूर्ती संघासाठी दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय. तब्बल 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. या 4 चेंडू मागे 7 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळतात. यावेळेस क्या बात है. सुरेख चौकार येताना पाहतोय. डीप पॉइंट रिजन मध्ये या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. 13 धावा लागतात धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ होतो आतापर्यंत. पहिलं षटक मात्र हाताळलं गेलं होतं. तब्बल 2 धावा खर्च झाल्या होत्या. आता मात्र तब्बल 11 धावा मात्र खर्च होतात 5 चेंडू मागे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल.
बॅट चेंज घेतले ते गली रिझन मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव मात्र अर्जित केली जाईल. 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा 3 गडी बाद. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र शिवनेरी चषक 2020. या ऐकूया डीजेला. डीजे धन्यवाद. गोलंदाजी मार्क येते. रोहित नावाचा गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी हाताळली होती. सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. मंगलमूर्ती विराथन वर्सेस बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. 2 षटकांचा मात्र इथे खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 3 गडी बाद होताना सर्वस्वी जबाबदारी मात्र स्वीकारतायत स्वतः प्रणय. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चौकार लगावला गेला. ह्याच मैदानामध्ये मात्र 56 धावांची मात्र खेळी केली होती. हाफ सेंचुरी मात्र लगावली गेली होती त्यांच्या माध्यमातून. पहिला दिवस होता, पहिला सामना होता. रोहित येतोय मात्र लेफ्ट हँड गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. ह्या प्लेस मात्र ऑन साइडला खेळला जातोय. तत्पूर्वी कचाळ क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते. 1 बाउन्स सी मा रेषा पार. या 4 धावांनी मार्गस्थ पाहतोय. मात्र पहिल्याच चेंडूवर आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी मात्र हा चौकार येताना पाहायला मिळतो. या 4 धावांनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा लागतायत धाव फलकावर. आयोजक संघ आपण आहे मंगलमूर्ती विराथन संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 3रं षटक मार्गस्थ पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार येताना ह्यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेचा मात्र थोडंसं फंबल झाले मनोजाने, त्याचाच मात्र पुरेपूर फायदा उठवला आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या दोन्ही धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. 3 गडी बाद होताना 3रं षटक हे मार्गस्थ पाहतोय. तब्बल 2 चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाले आहेत. या 2 चेंडू मागे 6 धावा मात्र खर्च होत आहेत. प्रणय मात्र सर्वस्वी जबाबदारी नक्कीच आपल्या खांद्यावर स्वतः घेताना पाहायला मिळतोय. प्रणय पाडेल. रोहित मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेस मात्र स्विच चीट करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत इंटू द गॅप मध्ये मात्र चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र असफल ठरतायत. या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. या 4 धावांशी मात्र धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. सुरेख संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किच म्हणतात ना ते मंजिल पे जिने जाना है तूफान से डरा नहीं करते, तूफान से जो डरे मंजिल कभी पाया नहीं करते. तर 3 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 24. सुरेख चेंडू मात्र हाताळला गेला. चौथा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. 3रं षटक हे मार्गस्थ पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू मात्र फेकून झाले आहेत. हे 4 चेंडू मागे 10 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. प्रणय मात्र सुरेख फलंदाजीचे प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळतं. ह्यावेळेस मात्र शफल होऊन खेळला जातोय. क्या बात है. आउट ऑफ पार 6 धावा. अंतिम चेंडू असेल. 30 धावा लागत आहेत धावफलकावर. 3 गडी बाद. शाब्बेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव पंच दर्शवत आहे. 22 संकेत येत आहेत.
या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 3 षटकांची मात्र समाप्ती होते. 31 धावा 3 गडी बाद. या ऐकूया डीजेला. अजूनही उर्वरित 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 22 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना मिस्टर प्रणय पाटील. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. खूपच महागड षटक असेल ते मात्र बाप्पा मोरया संघासाठी. 17 धावा तब्बल खर्च झाल्यात या तिसऱ्या षटकामागे. 31 धावा लागतायत धावफलकावर. चला रिपोर्टिंग करायचं आहे. पालघर डहाणू विभागातील मत आजच्या संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे. पहिला सामना असेल. जे संघ मात्र इथे आले असेल त्याने आपण रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. आपली उपस्थिती आपण दर्शवायची आहे. एकंदरीत 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. गोलंदाज मार्कवर येते गोलंदाज मिस्टर ऋषिकेश. तर मॉडर्न शिरगाव मात्र संघ इथे हजर आहे. त्यांचंही मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर क्रिशा 11 आपण जर आलं असतील तर इथे आपण रिपोर्टिंग करायचं आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. ऋषिकेश येतोय मात्र गोलंदाज मार्कवर. 31 धावा मात्र धावफलकावर आपण पाहतोय. 3 गडी मात्र बाद होत आहेत. ऋषिकेश ऑन स्ट्राईक मिस्टर प्रणय. यावेळेस मात्र स्वीट साऊंड ऐकायला येतोय. चेंडू मात्र निघून जाते आउट ऑफ पार्ट. डीजे धन्यवाद. क्या बात है ऑन फायर मिस्टर प्रणय. 28 वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आपण पाहतोय मिस्टर प्रणय पाटील. चला चेंडू द्यायचा आहे दुसरा. तर 4 षटकानंतर लगेच टॉस साठी यायचं आहे. पण मॉडर्न शिरगाव तसेच 30-11 पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा येताना क्या बात आहे मिस्टर प्रणय पाटील. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू मात्र रोहित झेल खाली येतोय. सुरेख मात्र झेल मात्र टिपला जातोय. क्या बात मात्र बाद होताना आपण पाहतोय. 37 धावा लागते धावफलकावर. 4 गडी बाद होताना. सुमित येतोय न्यूमॅनियन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुषार मागच्या शनिवारी मात्र चांगली कामगिरी केली होती. एक षटकार त्यांच्या माध्यमातून पाहिला होता आणि तो षटकार कुठेतरी चांगला साबित ठरला होता आणि सुपर 4 मध्ये मात्र प्रवेश केला गेला. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा 4 गडी बाद. दोन चेंडू मात्र फेकून झाले आहेत. तर मात्र घातक फलंदाज मात्र माघारी पडतात मिस्टर ऋषिकेश, ज्यांनी मात्र 28 धावांची मात्र खेळी केली. मिस्टर प्रणय ऋषिकेश मात्र पंचकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. शरीरापासून दूर खेळण्याचा मात्र प्रयत्न केला गेला. एकंदरीत पायाची मुवमेंट मात्र आपण पाहिली. वीरेंद्र सेवागची नक्कीच आठवण येईल. 3 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त होतोय. अजून उर्वरित 3 चेंडू मागे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. किती धावांचं मात्र टार्गेट ठेवलं जाईल. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावर मात्र तत्पूर्वी अमोल मात्र क्षेत्ररक्षण करतो. फेकी पर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही अंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. उर्वरित 2 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल.
39 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. दोन चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 39 धावा लागतायत. धाव फलकावर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय मंगलमूर्ती विरातन संघ. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. मनोज मात्र झेल खाली येतोय. सुरेख मात्र झेल मात्र टिपला जातोय. तुषारच्या खेळला मात्र पार 6. एकदा या सकाळच्या सत्रामध्ये आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक, आमच्या मुख्य मंचावर बसलेले प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ग्रामस्थ आणि या क्रिकेटवर जिव्हाळा नितांत प्रेम करणारे आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. शिवनेरी चषक 2020चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा तुमच्या आमच्या भेटीला येत असताना एक चांगलं क्रिकेट विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 46 धावांचं लक्ष 46 रन्स टू विन असतील. शिवनेरी चषक 2020चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज ग्रँड फिनालेचा दिवस. जर मॉडर्न शिरगाव या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. आणि त्रिशा 11 दोन्ही संघाचे कर्णधार येताना जो काही प्रवेश शुल्क आहे तो मात्र आपण घेऊन यायचं आहे आणि लगेच टॉस केला जाईल. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत आजच्या दिवसातील आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी, पहिला सामना मॉडर्न शिरगाव जो पालघर डहाणू रेग्युलर टीम जे खेळणार आहे आजच्या दिवसामध्ये तो पहिला सामना असेल. दुसरा सामना ब्लॅकबर्ड सफाळे वर्सेस टायगर स्पोर्ट्स जो रोहिदास पाटील स्पॉन्सरशिप केलेला आहे. त्यानंतर CRD चिंचणी वर्सेस SP 11 अर्थातच शुभम पाध्ये जे स्पॉन्सरशिप केले गेले. स्वप्नील किनी प्रतिष्ठान नवली आणि सावली 11 असा मात्र आजचा शेड्यूल हा आपल्याला 8 संघांचा पाहायला मिळेल. 46 रन्स टू विन असतील. अजित मात्र एका साईडला पाहायला मिळतात.
तर एका साईडला आपण पाहू शकाल विरल नायर, दोन्हीही मात्र क्वालिटी दर्जाची पंचांची भूमिका सातत्याने पाहायला मिळते. पहिलं षटक जगदीश आपल्या गोलंदाजी मार्कवर सुंदररित्या मात्र गेल्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स केला गेला होता. तोच गोलंदाज मात्र एक जुने जाणते गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू सुरेख सुपर लेंथ लाईन सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना सुंदररित्या मात्र दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. खास करून मनोज याच्याकडे मात्र पूर्ण नजरा असतील त्या ड्रेसिंग रूम मधून आणि सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांच्या. कारण अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल ती म्हणजे प्रेरणा. आणि ते समर्थक मात्र या ठिकाणी उपस्थित झाले चेअरअप करायला. ते खेळाडूंच्या पाठीमागे धावांची गती फलकावर. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर अजित मात्र एक्सरसाइजचा मोका मिळतोय. वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 1 या धावसंख्येवर सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी चषक 2020चा विराथन बुद्रुक आणि सर्व विराथनकर मात्र या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते आणि ती स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सरप्राईज असेल पुढच्या वर्षामध्ये असं विनायक किने याने मात्र दर्शवलं गेलं. बबलू किने यांची जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेला. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला इनफिल्डच्या वरून तंत्रशुद्ध फटका, स्वीट टायमिंग, टेक्निकली साऊंड सिस्टम यावेळेला पाहायला मिळाली. रोहित त्याच्या बॅट मधून एक दमदार फटका, शिवनेरी चौकार. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर जगदीश यांच्यावर मात्र प्रहार केला जातोय. कारण 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे आणि सलामीवीर म्हणून मी का ओळखतो हे मात्र दाखवतायत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने आपल्या हाईटचा पूर्णपणे मात्र फायदा जरूर घेतात. तेवढंच चांगला एफर्ट पाहायला मिळाला. गुड फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे मात्र बबलू किने यांनी दर्शवलं गेलं. नाईस, ब्रिलियंट, फॅबुलस फिल्डिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 ने हळुवारपणे पुढे सरसावते 7 धावा. रोहितने मात्र या ठिकाणी आतापर्यंत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फलंदाजी, बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो. कारण तुम्ही जेव्हा बॅकलिपचा उपयोग करता तेव्हा मात्र तुमचं मन स्थिर असणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत आणि सेकंड इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर बाप्पा मोरया हा संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. चला मॅच स्टार्ट करायची आहे. चौका नाही आहे, चेंडू रोखला गेलाय. चिराग मेहर प्रोप्रायटर आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा. सुंदर फिल्डिंग, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची साथ मिळते बबलू किनीच्या माध्यमातून. यावेळेला करण्याचा प्रयत्न पाहायचा हा जेल खूप महत्वपूर्ण, परंतु 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. बंटी मात्र यावेळेला बॅकअप साठी येतोय आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. रोहित त्याच्या बॅट मधून थोडा वेळ हवेत राहिला होता. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं नाही सुमित याचं आणि या ठिकाणी 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. बाप्पा मोरया हा संघ 9 या धावसंख्येवर. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो, तर फाईट करा. कारण ही स्पर्धा आपण पाहतो एक मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून शिवनेरी चषक ओळखला जातोय पूर्णपणे पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये. धावसंख्या 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. मिसफिल्डचा फायदा मात्र या ठिकाणी मिळतोय. यष्टीरक्षक थोडीशी गफलत करतायत. बाईकच्या स्वरूपात अजित मात्रे पंजा दर्शवत आहेत. अर्थातच 1 धाव सिग्नल या ठिकाणी दर्शवत असताना अजित मात्रे 1 धाव वर्जित केली जाते विश्वास किनी यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 10 धावा. अतिशय सुंदर असं आयोजन, नियोजन, ऑल इज वेल. कारण स्पर्धा म्हटले, आयोजन म्हटलं तर फक्त म्हणून चालत नाही, तर ते सत्यात साकारावं लागतं. काय मेहनत असते हे मात्र आयोजकांनी दर्शवलं गेलंय.
या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून म्हटलं जातं की स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाही आणि स्वप्नात विमानात बसलो म्हणून आपण उड्डाण करत नाहीत. तर त्या गोष्टी सत्यात साकारायला लागतात आणि ते मात्र आयोजकांनी केलेलं आहे. ऑल इज वेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र. मनोज पुन्हा एकदा मात्र सरप्राईज डिलिव्हरी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2020. थँक्यू. पाहायला मिळतात लिटिल चॅम्प्स. अप्रतिम आनंद साजरा करतायत. अनोखा मात्र या ठिकाणी एक दृश्य पाहायला मिळालं. मनीष निजाई मात्र त्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना ही कॅमेरामॅनची ताकद आहे. म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतात. जे चिराग मेहरने मात्र टॅलेंट ओळखलं मनीषचं की या व्यक्तीकडे या मुलाकडे टॅलेंट आहे आणि त्यांनी मात्र ऑफर केली आणि त्याच्यामध्ये जरूर या एंटायर टीम मध्ये मात्र जरूर पाहायला मिळतात. हितेश पागदर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात, मॅन्युअल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख. याच्या अगोदर कुशल चौधरी यांना आपण पाहिलं असेल. धावसंख्या 3, 10 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. जर तरला थरा नाही आहे क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतो. विरल नायर यांच्याकडून चौकाराचा इशारा येतोय. यस, इट इज अ 4 रन. थँक्यू. वेलकम बॅक. 14 धावा फलकावर. रोहितने मात्र या ठिकाणी ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेतोय आणि जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडते असं दृश्य पाहायला मिळतं. गुड बॅटिंग बाय रोहित. धावसंख्या फलकावर 14 रन्स, 14 धावा. अप्रतिम चेंज ऑफ पेस, सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंज इज द ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला वारंवार संधी देत असते आणि ते बबलूने लगेच बदल केला. आपल्या गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. धावसंख्या फलकावर 14 रन, 14 धावा. अप्रतिम पुन्हा एकदा वेरायशन. पहा अँगल क्रिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना मात्र बबलू किनी मॅग्निफिसंट बॉलिंग. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि हेच वाक्य म्हणावंसं वाटेल ते बबलू किनी याच्या माध्यमातून. रोहितला काहीतरी कानमंत्र देतो आपला पार्टनर अर्थातच कौशल की अशा पद्धतीने एकाच जागेवरून तो खेळण्याचा जर धाडस करशील तर मात्र चेंडू डॉटवर डॉट निघून येतील आणि मजबूर होशील. हे मात्र कानमंत्र खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात. धावसंख्या फलकावर 14, 14 धावा. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. चेंडूला स्टॉप केला गेलाय. तत्पूर्वी 30 यार्ड सर्कलमध्ये गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर हळुवारपणे पुढे सरसावले गेले. 15 रन्स, 15 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 46 धावांचा आव्हान लक्षात घेता मात्र या ठिकाणी स्टार्ट चांगली करून दिली होती रोहितने. परंतु मनोज मन्या बाद झाल्यानंतर थोडंसं चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिक मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फुलली गेली आणि हा कॉन्फिडन्स लेवल मात्र आता मनोबल उंचावलं गेलंय. यावेळेला यष्टीरक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये मैदानाच्या आतमध्ये.
हा ना करता करता 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. बाईच्या स्वरूपात चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. त्या गॅप मधून चेंडू मात्र निघून जातोय, पूर्णपणे बीट होतोय आणि चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा निश्चित स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 रन. 17 धावा या फलकावर 46 धावांचं आव्हान लक्षात घेता या ठिकाणी मात्र एक रोमांचक सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. प्लातून गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक एकंदरीत कंप्लीट झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन बबलू किनीने मात्र चांगलं परिवर्तन केलं. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं परिपूर्ण भान असलेला गोलंदाज अर्थातच बबलू किनी. परंतु रोहित आणि कौशल हे तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या जवळजवळ 29. 12 चेंडू 29 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाज जर आपण पाहिला तर प्रणय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. उभारता सितारा आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याची ओळख विटी लाईन मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा, 17, 12 चेंडू 29 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास ही खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. आदरणीय मधुकर जी किनी ऊर्जा देत आहेत, हे पारितोषिक नाहीये. तर लगातार 3 विकेट जर विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर मधुकर जी किनी यांच्या एटीएम मधून 300 रुपये मात्र त्या गोलंदाजाच्या खिशामध्ये जाईल. धावसंख्या 17. एवढा बॅटचे चेंडू मात्र निघून जातो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, ब्रिलियंट. ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. कौशल मात्र एका हाताने चेंडूला स्टॉप करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 रन्स, 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 18च्या आकड्याने काल मात्र खूपच खराब कामगिरी पाहायला मिळाली. 36 वर 88 वर्षानंतर मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 36 धावांवर ऑल आउट होणारा संघ भारतीय ठरला. कारण त्याच्या अगोदर 700चा क्रॉस केला होता त्याच कालच्या दिवसामध्ये 2000 जवळजवळ 10 मध्ये. परंतु कालच्या दिवसामध्ये निच्चांक गाठला आणि मोबाईल नंबर सारखा मात्र तो आकडा पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दात, पंचांनी लगेच सिग्नल दिलं की आउटसाइड द लेग स्टंप. मात्र यावेळेला चेंडू डाऊन द लेग आहे. धावांची गती, कारण पिच जर आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी यावेळेला आपण पाहिलं की डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर अजित मात्र या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 19 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. अर्थातच 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 27 धावांचं लक्ष्य. 270च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल रोहित आणि कौशल या 2 फलंदाजांना. अप्रतिम सुरेख मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. तुम्ही शफल होतात तर रिच वाईटचा नियम मात्र जरूर लागू होतो. तुम्ही कोणत्या स्टंपला शफल होतात ही खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते पंचांच्या नजरेमध्ये. धावांची गती फलकावर 19, 9 चेंडू 27 धावा. व्हॉट अ मॅच. यावेळेला ऑन साइडला बिग ब्लास्ट आउट ऑफ द पार्क. 6 धावा इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स. शिवनेरी षटकार 6 धावा येतात.
7 क्रिकेट खेळताय. आता मात्र रोहित त्यामधला आतापर्यंत पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकाल. 25 रन, 25 धावा, 22 धावांचा अजून सुद्धा जर आपण पाहिलं 21 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत 8. बाप्पा मोरिया संघाला 8 चेंडू आणि 21 धावा. सुपर मॅच. मोठा फटका प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. प्रणय स्वतःवर नाराज होतोय की मात्र या ठिकाणी विकेट वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये. शिवनेरी चषक 2020चा हा शानदार सोहळा. यावेळेला ऑन साइडला पॅडवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने मात्र दिशा से भटके तो मिलेंगे फटके. 4 धावा येत आहेत. निर्णायक चौकार. 4 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 29 रन्स. गेल्या मॅचचा हिरो ठरला होता दीपेश मात्र या ठिकाणी ऑन द क्रीज पाहायला मिळतोय. चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 17. 6 चेंडू 17 धावा. कोणत्या संघाचा प्रवास मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. शिवनेरी चषक 2021 ला कोणत्या संघाला वाट पाहावी लागेल. अर्थातच 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डीजेला. इशाऱ्याने खुलून म्हणते मला जानू चल ना सुमणी मध्ये दोघे प्रेमात गाणं म्हणू. थँक्यू डीजे, थँक्यू. क्या बात आहे सौरभ तरे. अप्रतिम. आज डीजे ऑपरेटिंग साठी स्पेशल या ठिकाणी डीजे ऑपरेटर पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची मात्र आपण पाहू शकतायत. जर लगातार 3 गडी बाद करतायत तर मधुकरजी किनी यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक तसेच लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार अनंता पाटील आणि रोहिदासजी पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक ते सातत्याने पाहायला मिळतंय. हे 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून अजून एक स्पर्धा याच मैदानात रंगेल. आमदार चषक 2021चा थरार पाहायला विसरू नका. 6, 7, 8, 9, 10 जानेवारीचा क्रिकेटचा रणसंग्राम असेल, ज्याचे प्रोप्रायटर अल्पेशजी भोईर खुशी इलेव्हनचे तसेच योगेश घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम. यावेळेला पाहिलं नेहाळला ऑन साइडला अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि दीपेशला जाळ्यात फसवलं. शिकार फसली. की 17 धावा. सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण रोहितच्या माध्यमातून. उलटा चेंडू होता ऑन साइडला. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. शेवटच्या मोमेंटला बंटी थोडासा थांबला होता. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने मात्र संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 31 या धावसंख्येवर. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सुपर मॅच. 4 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 15 धावांचं लक्ष.
4-15चं समीकरण. दोन चेंडू खूप निर्णायक असतील येणारे. एका साईडला कौशल ॲबिलिटी खेळाडू आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र सामना रंगेल का? यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय, मी म्हटलं होतं कौशल आहे जिथपर्यंत सामना मात्र रंगेल. चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धाबा. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. धावसंख्या 37. येणारे चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. थँक्यू. तर 37 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मुस्तफा शेख शहापूरवरून धसई या ठिकाणाहून मॅचचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्यात आणि चांगलं ऑर्गनायझेशन केलंय हे त्यांनी सूचित केलं. या वेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 38 रन 38 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. 3 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त टर्न प्राप्त झाला होता. धावसंख्या फलकावर 38 धावा 38 रन 3-8चं समीकरण. या वेळेला मात्र लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. जाळ्यात शिकार आणि या वेळेला मात्र फसले बाद होतोय. पुन्हा एकदा मात्र टाळ्यांचा गजर होतोय. चिअर अप करतायत. देऊया आपण डीजेला संधी. 2 चेंडू सुना गो माया मैतर भेटलाई सुना गो आया सुने घराला सुना गो माया मैतर भेटलाई सुना गो मला आया सुना. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 रन 38 धावा 2 चेंडू आणि 8 धावा. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 2 चेंडू 8 धावा. यानंतर होणारा सामना आजच्या शेड्यूलला सुरुवात होईल. मॉडर्न शिरगाव वर्सेस त्रिशा 11. या दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध पुन्हा एकदा आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल ती आजच्या दिवसामध्ये. 2 चेंडू 8 धावा. पाहायचंय कोणता संघ मात्र या ठिकाणी आगेकूच करण्याचा प्रयत्न करेल. जिद्द व प्रेरणा अशा या 2 गोष्टी आहेत मित्रांनो, ही खूप महत्वपूर्ण अंगी बाळगणं. या वेळेला चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. फलंदाज बाद होईल. 1 चेंडू 8 धावा. हळूहळू विजयाचे मात्र ढग. लगेच आपला टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अविदासजी किनी साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये खास करून मुख्य मंचावर आपलं हार्दिक स्वागत. ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, आमचे लहान मुलांपासून ते बुजुर्ग माणसांपर्यंत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. महिला सुद्धा खास करून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या महिला भगिनींचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. थोड्याच वेळात टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. वेळेची दिरंगाई न करताना चेतन किनी आमच्या ऑन स्क्रीनवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 रन 38 धावा. 1 चेंडू 8 धावा. या वेळेला वाईटचा इशारा जरूर येतोय. पाहायचा आहे सॅक्रिफाईस करावा लागेल. फलंदाज बाद होतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. अजून सामना बॅलन्सिंग आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. षटकार आला तरी सुद्धा मात्र फरक पडणार नाही. ते प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मंगलमूर्ती विरातन संघाला. चला मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार या. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार सुपर मॅच.
मॉडर्न शिरगाव म्हटल्यानंतर जलीस शेख एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आणि ते घेऊन खेळतायत आपल्या नवतरुण यंग जनरेशनला. ही खूप महत्वाची भूमिका आहे. खूप चांगलं ऑर्गनायझेशन. धीरज तामोरे वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खूप वेळेनंतर मात्र बॅटला धार लावून उतरतील. आता मात्र या वेळेला आपण पाहतो चेंडू सोडला, रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मंगलमूर्ती विराटन संघ या ठिकाणी विन होत असताना आपल्या